27 तारखेला सक्षम ताटे या अतिशय युवा एका मुलाची हत्या झाली आणि त्या सगळ्या आज जे त्याची हत्या झाली त्याला आंतरजातीय मैत्रीची आणि एकमेकांची असलेल्या बांधिलकीची खूप मोठी पार्श्वभूमी. सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडनं तडफड आणली जात होती. हे आचलने 2 व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सक्षम ती 18 वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला पॉक्सोमध्ये अडकवलं होतं, पण त्याच्यातच मी 18 वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो गुन्हा खोटा होता, माझ्यावर तडफड आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे. ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवशी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचलला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिने अत्यंत ठामपणाने सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाहीये. आणि आचलच्या बयानानुसार पोलिसांनी तिच्या समोरच तिच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरणं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो, त्याच्यापेक्षा त्या मुलाला मार आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ये. या सगळ्या गोष्टी आचलने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. हे प्रकरण हे जात वर्चस्ववादातनं घडलेलं प्रकरण आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा कित्येक वेळेला त्या मुलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती याचा जास्ती बाऊ केला जातो आणि त्याच्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं एक क्षुल्लकीकरण करणं, त्याचा एक जो जाणीवपूर्वक पोलिसांकडून प्रयत्न केला जातो.